नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही खेडचाही तुमचा अनुभव सांगणार होतात. खेडच्या अंतरावर सहसा मला चुकीच्या रस्त्यावर घेऊन गेला. हां, तिथे एकदा तिथे पण माझ्यासोबत हा प्रकार झाला होता, की मला यायचं मुंबईच्या दिशेने. कारण खेडमधून आहे ना, खेड स्टेशनचा रोड सोडला मुंबई गोवा हायवेवरून, की लेफ्ट साईडने आतून रोड आहे, तो पुढे चिपळूणलाही बाहेर निघतो. तर त्या रोडला आतमध्ये एक फॅमिली होती, त्यांना सोडून मी येत होतो. मला येताना मी लक्षात ठेवलं होतं, काय जास्त टर्न नव्हते, फक्त 2 लेफ्ट घ्यायचे होते रिटर्न येताना, की मुंबई गोवा हायवेला लागणार गाडी. पण ते हायवेपासून जवळजवळ 15-16 किलोमीटर आतमध्ये होतं गाव त्यांचं, आणि नेटवर्कही नव्हतं मॅप वगैरे लावेन तर. आणि मी निघालो त्यांच्या गावातून, त्यांना सोडलं, आणि रात्री 12:30-1 वाजला असेल. त्यांना सोडून निघालो, रिटर्न मुंबईला यायचं होतं म्हणून. तर तेव्हा पण मध्ये ससा आला, तो गाडीच्या पुढे पळतोय, आणि थोड्या वेळानंतर असंच एक जसं आपण हिप्नोटाईज होतो ना, त्याप्रमाणे माझं झालं, आणि तो ससा चालला आणि मी त्याच्या मागून चाललो आहे गाडी घेऊन. फक्त मला एवढं कळतं आहे, पुढे डांबरी रोड आहे आणि मी डांबरी रस्त्याने गाडी घेऊन चाललो आहे. एकच दिशेने तुम्ही चालताय, तो जिथे नेते तिथे. तो पुढे चालतोय, त्याच्या मागनं मी चालतोय, आणि हा प्रकार चालू होता जवळजवळ सकाळी 4 वाजेपर्यंत. रात्री 12-12:30 ते सकाळी 4-4:30पर्यंत समथिंग. आणि त्याच्यानंतर तो ससा झुडपात पळाला, आणि मला पण थोडी झोप यायला लागली. मी गाडी लावली साईडला, झोपून गेलो. मी बघितलं पण नाही आजूबाजूला काय आहे काय नाही, आणि काळोख होता. काचा तर बंद होत्या, मी झोपून गेलो. मला सकाळी ते तिकडे गुरं वगैरे जे चरायला नेतात, त्यांनी उठवलं काच ठोकून. मग उघडलं, म्हटलं काय झालं, कोण तुम्ही? मला भाडं सोडायला आलो होतं. मग कुठे? ते कोणती तरी वाडी आहे त्या गावाचं नाव, तर त्यांना ते नाव सांगितलं. मग तुम्ही इथे काय करताय? नाही, मुंबईला चाललो होतो, झोप यायला लागली मग झोपलो. हो ठीक आहे, तुम्हाला झोप आली, पण तुम्ही नदीत कशाला गाडी घातली? बाप रे. तेव्हा मला कळलं की मी नदीत होतो. आणि रस्ता माझ्यापासून जवळजवळ 300 मीटर वरती होता. तुम्हाला ते भूळच पाडली त्यांनी बघायला गेलो तर. आणि मला एवढं चांगलं कळत होतं की मी चांगल्या डांबरी रोडने आलो होतो तिथपर्यंत, आणि डांबरी रोडच्याच बाजूला मी गाडी दाबून झोपलो होतो. एवढं मला चांगलं आठवत होतं. नाही म्हणतो, नाही मी रात्री गाडी लावली, मी चांगल्या डांबरी रस्त्याने इथपर्यंत आलो. ते वयस्कर होते, त्यांच्या काही लक्षात आलं असेल तर म्हणले ठीक आहे, एक काम कर, असा तिथून सावकाश सावकाश वरती जा, तिथून रस्ता आहे, तिथून उजव्या हाताला वळलास की पुढे 5 किलोमीटरवरती हायवे आहे. आणि मी सकाळी उठलं तर फक्त काय मे महिन्याचा दिवस होता, नदीला पाणी नव्हतं, नाहीतर मग खरं नाही तर नव्हतं. काय खरं नव्हतं. म्हणजे तुम्हाला काही समजतच नव्हतं असं झालेलं. हां, मला फक्त फॉलो करत होते मी ना. फक्त त्याला फॉलो करत चाललो होतो. बापरे, असंही होतं हां, रोडवर. होतं. आता हे ट्रकवर मला तर मी जेव्हा नवीन नवीन गाडी चालवायला लागलो होतो, मला एका वयस्कर ट्रक ड्रायव्हरने सांगितलेली गोष्ट, की नाईटला एकटा असताना रस्त्यात गाडीत कोणाला घ्यायचं नाही. मी आजही नाही घेत. मी नाईटला कधीच कोणाला गाडीत बसवत नाही. मी गेलो, भाडं सोडलं, गोव्यातून मी मुंबईपर्यंत एमटी येतो. खाली गाडी आणता पूर्ण, पण कोणाला घेत नाही. हां, पण मी गाडीत कोणाला म्हणजे असा रस्त्याच्या मध्ये कोणाला नाही. बाकी असे आमचे ओळखीचे आहेत बुकिंगवाले वगैरे, त्यांना सांगून त्यांनी जर सीट्स वगैरे दिल्या तर आणतो. ते पिकअप वगैरे तिथून केलं तर. हां. पण रस्त्यात मी कोणाला, संध्याकाळी 7 नंतर मी गाडीत कोणालाच घेत नाही. का असं त्यांचं त्या काकांचा वगैरे सगळा अनुभव होता त्या. हां, त्यांचे का तर ते खूप, म्हणजे जेव्हा मी गाडी शिकलो, म्हणजे साधारण 2001 ची गोष्ट आहे, त्यावेळेला त्यांचं वय 70-75 होतं. ट्रक ड्रायव्हर होते ते. तेव्हा त्यांनी पण सांगितलेलं की असं रस्त्यात काय दिसलं की गाडीतून उतरायचं नाही.
कोण गाडीतून म्हणजे लिटरली असं सांगतात गाडीच्या बरोबर राहून, अरे खाली उतर तुझ्या गाडीचा टायर पंक्चर आहे, उतरायचं नाही. हे त्यांच्याबरोबर आले अनुभव आहे. ते आम्हाला सांगायचे की असं कोण सांगेल की अरे तुझा टायर पंक्चर आहे बघ, गाडीतून खाली उतरवण्यासाठी, तर गाडीतून उतरायचं नाही, गाडी कुठे थांबवायची नाही, गाडीत कोणाला घ्यायचं नाही रात्रीचं. मी अजून पण नाही घेत कोणाला गाडीमध्ये रात्री. आमचा माळशेज घाटामध्ये हा प्रकार झाला आमच्यासोबत. लग्नाची ट्रिप होती, आम्ही येत होतो आणि गाडीमध्ये लेडीज वगैरे होत्या, लग्न म्हटलं होते, दागिने वगैरे अंगावरती होते सगळ्यांच्या. मोठी गाडी होती. टेम्पो ट्रॅव्हलर होती. अच्छा. आणि फाट्याच्या इथे मध्ये आटा लागतो मेन जंक्शन, तिथे आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो, तर लेडीज वगैरे सगळ्या उतरल्या होत्या. तिथून आमच्या पाठीमागे एक बाईक होती त्या रोडने. ॲक्च्युली तो मेन कोल्हापूर अहमदनगर हायवे असल्यामुळे रोडला गाड्या असतात, त्याच्यामुळे काय असं मनात आलं नाही किंवा कोण आपला पाठलाग करतोय. अच्छा. पण तिथून ती बाईक आमच्या कंटिन्यू पाठीमागून होती. तिथून पुढे आल्यावरती एक साधारण 15-16 किलोमीटरमध्ये ओतूर म्हणून स्पॉट लागतो. तिथून त्याला अजून दोन म्हणजे एकच्या 3 बाईक झाल्या. एक बाईक 3 बाईक पाठलाग करतात तुमचे. मग तिथून पुढे आलो तर एक बनकर फाटा लागतो, तिथून अजून त्यांना 1-2 बाईक जॉईन झाल्या. आणि लास्टला एक मड म्हणून गाव लागते, तिथून पुढे माळशेज घाटाचा सुनसान एरिया लागतो. म्हणजे पुढे हॉटेल्स वगैरे आहेत रोडला, पण तो मडगाव सोडला की पुढे गाव नाही आहे. आणि हा प्रकार झाला होता साधारण मला वाटतं तेव्हा पण सेकंड लॉकडाऊनमध्ये, जे 50 माणसामध्ये लग्न लावायचं वगैरे त्यावेळेचा गोष्ट आहे. आणि तेव्हा कसं माळशेज घाटामध्ये पण हॉटेल्स जे असतात ते जास्त म्हणजे 1-2च चालू होते त्या लॉकडाऊनमध्ये. तर तिथून ते बाईक्स आमच्या पाठी होत्या, तो हॉटेल्सचा स्पॉट सुटेपर्यंत. आणि तो हॉटेलचा स्पॉट सुटला की तिथून मग पुढे जवळजवळ 18-19 किलोमीटर खाली घाटाच्या खाली टोकावडे गाव लागतं. तिथपर्यंत तर मग काहीच नाही आहे, ना गाव ना दुकान, काहीच नाही आहे त्या रोडला नाईटला. आणि मग जसा आम्ही तो चहाच्या हॉटेल्स वगैरेचा स्पॉट सोडून पुढे आलो, मग त्या लोकांनी गाडीवरती काट्या वगैरे तलवारी वगैरे होत्या त्या मारायला सुरुवात केली, गाडी थांबव वगैरे. लोक सगळ्या लेडीज असल्यामुळे ते गाडीमध्ये सगळं आरडाओरड घाबरणं, हा प्रकार ते झाला होता. फक्त कसं आम्ही थांबवली नाही गाडी कुठेच, रोडच्या मधून फक्त त्यांना गाडीच्या पुढे येऊन देत नव्हतो. त्याच्यामध्ये त्यातल्या मला वाटतं 3 बाईक तर मी टक्कर मारून पाडल्या. अशाही गोष्टी होतात. हां, त्या होत्या. माळशेज घाटामध्ये हा प्रकार भरपूर होता. म्हणजे आता लिटरली आता या 1-2 वर्षापूर्वीपर्यंत हा प्रकार चालू होता. आता तिथे पोलिसांनी गस्त वगैरे वाढवली आहे, त्याच्यामुळे आता सध्या तिथे काही नाही होत. आता तलवार वगैरे घेऊन मागे तुमच्या लागले 3-4 बाईकवाले. हां, आता कसं आता तिथे त्या रोडला आता गाड्यासुद्धा भरपूर चालतात आणि पोलीसवाले कंटिन्यू राऊंड मारत असतात, त्याच्यामुळे आता नाही काय प्रकार होत तिकडे. बापरे, खतरनाक आहे. आणि तुम्ही म्हणजे खूपदा असं ऐकले की अंडी फेकतात गाडीवर, हे करतात, कोण मदत म्हणून येताना फोन खेचून घेऊन जातं किंवा गाडीच्या काचेवरती अंडी फेकून मारतात. कारण प्रॉब्लेम कसा होता, आता हे आम्ही रेग्युलर रोडला चालतो, आम्हाला माहिती आहे की गाडीच्या काचेवर अंडा फेकून मारलं की कधीच वायपर नाही फिरवायचा. आणि जे जसे आता फॅमिली कार ज्यांचे जे असते, नवीन चालवायला नवीन आहेत, त्यांना कसं वाटतं कोणी गाडीवर अंडा फेकून मारलं की ते लगेच पाणी मारतात, वायपर फिरवतात, की तो वायपर फिरवला ना की पूर्ण तो एक हे होता फेस होतो त्याचा काचेवरती आणि पुढे काहीच दिसत नाही. आता आम्हाला माहिती आहे म्हणून कोणी कधी झालं तर आम्ही कधी वायपर नाही फिरवत काचेवरती. पण एक सतत अशी भीती तर वाटत असेल ना, जेव्हा आपण अशा म्हणजे शहरात नाही पण असे जेव्हा आपण गावाकडच्या ठिकाणी जातो, एकदम सुनसान घाटात जातो, जिथे असे घटना झाल्या आहेत आणि आपल्याबरोबर पूर्ण परिवार आहे, त्यांची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. हो, ड्रायव्हरचं काम खरंच खूप रिस्की आहे.
मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.